मुख्यानं उष्माघात कक्ष जो काही दिवसापूर्वी मागणी केला होता तो बघितला, तो तयार तर झालाय पण अत्यंत दुरावस्थेमध्ये, म्हणजे त्या कक्षालाच उष्माघात झालाय. आणि त्याला उष्माघात कक्ष कसा तयार झाला पाहिजे तो एक काय सांगाल, आज तुमची या ठिकाणी मीटिंग पार पडली डॉक्टर साहेब? नमस्कार, मी डॉक्टर नितीन सोनवणे, सल्लागार समिती सदस्य. आज मी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली असता लक्षात आले की या औरंगाबादच्या ग्रामीण रुग्णालयात फक्त एकाच डॉक्टरांची नियुक्ती झालेली आहे आणि ते डॉक्टर आज त्यांच्या सदरील काही कामानिमित्त, शासकीय कामानिमित्त ते बाहेर गेलेले. परंतु त्या ठिकाणी आता त्यांनी हा इतरत्र 4 इतर डॉक्टरांना, बाहेरच्या डॉक्टरांना पाठवून त्यांना ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाची तपासणी चालू केलेली आहे. परंतु आमची सिव्हिल सर्जन किंवा स्टाफ या अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण इथे नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच इथे आता आमच्या सदस्यांनी सांगितलं की ते उष्माघात कक्ष आणि PM रूम जे आहे त्याची दुरावस्था झालेली आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण सर्वांच्या मदतीने आपण संजय भाऊ सावकारे आमचे जे अध्यक्ष आहेत यांना विनंती करू की ते नवीन शवागार कक्षासाठी आपण जिल्हा स्तरावरती काहीतरी नियोजन करावं व शवागार कक्षाची निर्मिती करावं की जेणेकरून सर्व सुविधा या परिसरातील रुग्णांना जी बॉडी बाहेर ठेवावी लागते त्या रुग्णांच्या बॉडीला आपल्याला ठेवण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर या ठिकाणी उष्माघात कक्षाची आपण सुधारणा करण्याची नियोजन करूया. या ठिकाणी ICUची मागणीचं आपलं प्रयोजन आहे सर. आपण ICUची जर उपलब्धता निर्माण होत असेल तर वरंगावमध्ये आता सदरूप जवळचं मोठं परिसर जो हायवेचा आहे त्या ठिकाणी खूप सारे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता होतात आणि त्याला अत्यस्त रुग्ण येत असतात. त्या परिसरातल्या रुग्णांना जर काही इमर्जन्सी घडलं तर ते अतिदक्षता विभाग असण्याची गरज आहे. त्याचं नियोजन आपण लवकरात लवकर करण्याचं इथे मागणी करणार आहोत. अजय भाऊ, तुम्ही आज रुग्णालयाला भेट दिलेली आहे, काय समस्या जाणवल्या तुम्हाला? काय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहावयास मिळाले? चांगल्या सुविधा काय आहेत किंवा समस्या काय आहेत, काय सांगाल? आज आमची सनियंत्रण सल्लागार समितीचे अध्यक्ष माननीय नामदार संजयजी सावकारे यांच्या निर्देशानुसार आज समितीचे आम्ही सगळे सदस्य, त्याच्यामध्ये श्रद्धाताई आहेत, नीताताई आहेत, डॉक्टर बेंडाळे आहेत, डॉक्टर नितीन भाई आहेत, आम्ही सगळे सदस्य या ठिकाणी समस्या जाणून घेण्यासाठी अनौपचारिक आजची आमची भेट होती. याच्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं उष्माघात कक्ष जो काही दिवसापूर्वी मागणी केला होता तो बघितला, तो तयार तर झाला आहे पण अत्यंत दुरावस्थेमध्ये, म्हणजे त्या कक्षालाच उष्माघात झाला आहे. आणि त्याला उष्माघात कक्ष कसा तयार झाला पाहिजे तो एक बंद असला पाहिजे, AC असला पाहिजे आणि व्यवस्थित टापटीप त्याच्यामध्ये स्वच्छता असली पाहिजे. इथं तसं काही दिसत नाही आहे. चला, वेळ कमी होता आणि ते करायचं होतं तर ते केलेलं आहे, पण आता त्याच्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे. उष्माघाताचे पेशंट वाढण्याची शक्यता आहे. अजून मे महिना, जून महिना आपल्याला घ्यायचा आहे, त्याच्यासाठी लक्ष घालणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाण्याची व्यवस्था, इतर व्यवस्था ज्या आम्ही बघितल्या तर काही ठिकाणी ठीक आहे. जे कर्मचारी आहेत जसे पल्लवीताई आहेत, डॉक्टर आहेत, आपल्या पद्धतीनं हे लोक या ठिकाणी मॅनेज करत आहेत. स्वच्छता अतिशय चांगली आहे, ती बघितली, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. पेशंटचा फीडबॅक घेतला, पेशंटसुद्धा सॅटिस्फाईड आहेत. पण काही गोष्टीची कमी आहे निश्चितपणानं, त्यांच्या हातात जे आहे ते करतायत. पण आता आपल्या हातात जे आहे ते आपण समस्या मांडू, सिव्हिल सर्जन साहेबांपर्यंत मांडू, नामदार साहेबांपर्यंत मांडू आणि या सगळ्या विषयाला घेऊन येत्या कालखंडामध्ये हे रुग्णालय कसं अद्ययावत करता येईल आणि हे रुग्णालय प्रत्येकाला आपलं रुग्णालय वाटलं पाहिजे आणि याच्या समस्या आपल्याला कशा सोडवता येतील त्या अनुषंगानं प्रयत्न करू. आणि प्रथमदर्शी आपण बघतोय की जे मॉर्चरी आहे, बाहेर पोस्टमॉर्टम रूम आहे, ती अतिशय दुरावस्थेमध्ये आहे. आपण तिचं बघू शकता, लोकांना पण आपण ती दाखवू, ती अतिशय दुरावस्थेमध्ये आहे. तर ती रूम नवीन बांधून एक चांगल्या प्रकारे सुविधानं ती रूम अद्ययावत करणं हे फार गरजेचं आहे. आपलं गाव मोठं आहे, दुर्दैवानं जर असं काही घडलं तर आपल्याला बॉडीज या बाहेर ठेवाव्या लागतात. तर तसं होऊ नये म्हणून ॲटलिस्ट तिथं सुटसुटीत असं सगळं करता आलं पाहिजे. तिथं पाण्याची, विजेची व्यवस्था असली पाहिजे आणि परिणामी म्हणजे डॉक्टरांना PM करताना जे निरीक्षण ते करतात त्यांना सुटेबल पद्धतीनं करता आलं पाहिजे. एखादं जर व्हिडिओ चित्रीकरण करून PM चालू असेल तर त्यालासुद्धा ते करता आलं पाहिजे. म्हणून ते PM रूम नवीन बांधण्यासाठीचा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी देणार आहोत आणि तो निश्चितपणानं लवकरच मंजूर होईल. आणि बाकी जे प्रॉब्लेम्स आहेत, बाकी ठिकाणी जे आम्ही फिरलो, जिथं आम्हाला प्रॉब्लेम दिसले आहेत ते प्रॉब्लेम आम्ही बैठकीमध्ये सुद्धा उचलू आणि ते प्रॉब्लेम मी सिव्हिल सर्जन आणि माननीय नामदार साहेबांकडे सुद्धा उचलू आणि हे चांगलं मॉडेल रुग्णालय कसं होईल याचा निश्चितपणानं प्रयत्न केला. नमस्कार, मी सौ श्रद्धा दिलीप गायकवाड, आरोग्य समितीचे आता मी नवीन सदस्य झाले. आरोग्य कसे खूप गंभीर हे घटना असते. आरोग्य हे कधी कोणाचं कधी काय दुखेल काय नाही ते सांगता येत नाही. आणि खास करून आता महिलांना इतके प्रॉब्लेम असतात, कारण डिलिव्हरीसाठी रात्री बेरात्री कधी येतात आणि इथे एक चांगला गायनाकोलॉजिस्ट गरजेचं आहे.
कारण का मी स्वतः सांगते 10 दिवसापूर्वी मी माझ्या वार्डातली एक लेडीज आणली, खूप गरीब होती ती, तिला डिलिव्हरीला इतका त्रास होत होता, पण इथं गायनेकॉलॉजिस्ट नसल्या कारणाने मला तिला जळगावला रिफर करावं लागलं. आणि अहो इथे श्रीमंत लोक नाही आहेत, ज्यांच्याकडे पैसा नाही, गरीब लोक तेच आहेत. आणि आपण सरकार दवाखाना कोणासाठी आहे? सर्वसामान्य जनतेसाठी. आणि सर्वसामान्य जनतेनं जर त्याचा जर फायदाच होत नसेल तर मग काय फायदा? त्यामुळे ते नुसतं नावाला नसून ते पूर्ण कार्याला पाहिजे, सगळ्यांची इतकी मदत व्हायला पाहिजे की हा दवाखाना म्हणजे सरकारी, म्हणजे गरीब लोकांनी इथं सगळे चांगले लोक यायला पाहिजे, तशा सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. आणि एक चांगली गायनेकॉलॉजिस्ट मिळावी हीच नम्र विनंती आहे. धन्यवाद. काय नाव तुमचं, तुम्ही आज या ठिकाणी भेट दिली? नमस्कार, मी नीता सचिन इंगळे, माझे सरपंच होते. मला संजयजी सावकारे यांच्याकडून हे सदस्यपदी निवड झाली आहे माझी. तर मी या रुग्णालयाकरता आणि माझ्या ग्रामीण भागाच्या महिलांकरता किंवा पुरुषांकरता जे काही मदतीने होईल, शक्य होईल तेवढा प्रयत्न करेल मी त्यांना इथं सुविधा देण्याकरता. पोस्टमॉर्टम रूम पण हीच आहे. आणि हिची दुरावस्था बघायला ती टेबल कसा आहे, अतिशय घाण. इथं धुता पण येत नाही कुठलाच विषय नाही. तर हिची कंडिशन खराब आहे, काम थोडं तुटलेले आहेत, काहीच नाही चालू. तरी बदलली पाहिजे, हा सगळा विषय बदलला पाहिजे. आणि याची आपण प्रामुख्यानं नामदार संजीव बोनकडे मागणी केली की पहिले काम करायचं असलं तरी करायचं. हा जुना कट्टा आहे, म्हणजे इथं आधी PM व्हायचा. पहिले PSC असतानाचा तो विषय मला वाटतं, प्राथमिक आरोग्य केंद्र. तेव्हा इथं PM व्हायचं, नंतर ते शिफ्ट झालं. पण आपल्याला ते अद्ययावत करावंच लागणार, कारण त्याची कंडिशन एकदम खराब आहे. त्याची जर निर्मिती झाली तर औरंगाबाद परिसरासाठी सर्वोत्तम राहील. आणि रुग्णांची गैरसोय होणार नाही, बऱ्याचशा लोकांची गैरसोय होणार नाही, रस्त्यावर अपघात होत असतात. आणि आपल्याकडे जागा आहे. इमर्जन्सी घडल्या त्या जर का एखादं बाहेरगावून प्रेत येत असं तर ठेवण्यासाठी जागा नसते मॉर्च्युरी. मॉर्च्युरीसाठी फॅक्टरीच्या परिसरात जावं लागते. जर ती इथे निर्मिती झाली तर तो खूप मोठा त्रास लोकांचा वाचणार आहे. रात्रभर काही लोकांना त्याचा त्रास असावा लागतो.